नमस्ते. तर आज आम्ही निघालेलो आहे यांच्या मित्राच्या घरी, म्हणजेच माझ्या मानलेल्या भावाच्या घरी निघालेलो आम्ही. तर आयुष्य एवढी गाडी चालवत नाही ना, खूप मागे पुढे पुढे मागे. मुलांचं काय मस्तीच असते नुसती. तर नको तुला काय, तुला पण सीट बेल्ट लावायचा आहे? लावते हा. खुश का? हळू सांगितले कळत नाही का पप्पांना? हळू गाडी चालवा पप्पा. हा आयुषी इथे म्हणत होती पप्पांना, पप्पा गाणी लावा. हा नंतर पप्पांनी गाणी लावले त्याच्यासाठी स्पेशल. आता मी लावलं होतं 2-3 वेळा. आपके साथ आजू पुरखा PURKHAA इंस्टाग्राम पे मेरा हैंडल है. बाकी बातें अपन उधर करेंगे. आ जाओ हिट में. इथे ना आयुषी लिटरली चकली हातात घेऊन पेंगत होती. आम्ही मोबाईल जवळ घेतल्यावर लगेच माझ्याकडे बघायला लागली. पण ती इतकी झोप आली होती तिला, पण ती गाडी खूप जबरदस्त झोपली. झोप करून सुद्धा झोपली नव्हती. नंतर आम्ही जरा नाश्ता करायला थांबलो एका ठिकाणी. नाश्ता करायला थांबलो आणि चिप पाहिजे. त्यानंतर ती इथे पप्पांसोबत चिप्स आणायला गेले. चिप्स आणले खरे, पण तिला चिप्स आवडले नाही का काय झालं काय माहीत, पण चिप्स खाल्लेच नाही तिने. मग परत पप्पाला घेऊन गेले. तिला आईस्क्रीम पाहिजे होतं. तिच्या पप्पाने तिला कोल्ड्रिंक घेऊन दिलं. कोल्ड्रिंक पण पिलं नाही. आणि ती एका वाटीत म्हणजे डब्यात हे दही ठेवलं होतं. तिला वाटलं आईस्क्रीमच आहे, आईस्क्रीमच खायचं होतं तिला. त्यानंतर तिच्यासाठी डोसा मागवलेला, पण तिला साबुदाणा वडा आवडला. त्यामुळे तिने साबुदाणा वडा खाल्ला. त्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही परत बसलो गाडीत आणि निघालो. आयुष्याच्या हातात अजूनही तो साबुदाणा वडा होता. ती निम्मा रस्ता जाईपर्यंत खात होती. आणि इथे आम्ही डिझेल भरलं. त्यानंतर आयुष्य झोपली आणि आम्ही आमच्या गँगच्या 3ऱ्या मेंबरला गाडीत ॲड करून घेतला. त्यानंतर आम्ही पोचलो आयुष्याच्या मामाच्या गावाला. तिथं पोचल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना, फुल गावाकडं आणि एकदम रानात असं घर होतं ना त्यांचं. खूप छान वाटत होतं. तिथं गेल्यानंतर त्या वहिनींनी पाणी वगैरे दिलं. आम्ही कलिंगड खाल्लं सगळ्यांनी. सगळे नंतर निवांत गप्पा मारत बसले होते. त्यानंतर आयुषी खेळत होती. तिने खूप सगळ्यात जास्त भारी एन्जॉय केला. पाय सरळ कर बा. मांडीव देते इथे येतो, तिथे माझ्या खुशी इथं मांडीव देते, मांडीव देते याच्यावर आणि देते जेव तिथं मांड तिथं मांड तिला आवड.
दादा तोंडाला लावतो खा. बघू तू बस. येऊन या. चपाती आणलं बाळाला. चपाती आणून एवढं व्हायचं. घ्यायचं का आपल्या घरी घरी घ्यायचं. अगं केस विचारते का काय त्याची लागल त्याला डोळ्याला. अयो, इथं तर माझ्या पाहिजे. अरे 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 बकरी ती बकरी बकरीचं पिल्लू. इथं तर म्हणे माझ्या पाहिजे बकरी जरी कोंबड्या राहायचं. नाही गावाला पण असतात की. त्याची केस आहे. जमतय जमतय. कसं कसं फिरवायचं असं. तिने आधीच लगेच उचलून घेतलं दादा उतरला की. ती मला आणि सगळं त्या दादाचं घे ना. काढून ठेव तुझ्या बरोबर. गाडी राहू दे. समजावा मारती बघलेला. पाण्याची बॉटल देते मी मध्ये TV बघत बसले होते. डिझनी हॉटस्टारला मूवी लावून सगळे बघत बसले होते. त्यानंतर आयुष्यने बाहेर भेळ खायला बसले. भेळ खात होती ती आणि तिची दिदी. त्यानंतर आम्ही त्या ताईने खूप छान चुलीवर भाकरी केल्या. चुलीवरचं जेवण म्हणजे खूप छान. त्यानंतर सगळं असं वातावरण झालेलं. तिने सांजची वेळ होती आणि आयुषी आणि बाकी सगळे तिकडे बसले होते. मी पण गेले त्यांच्या पाठीमागे. गेले तर मला वाटलं आयुषी झोपली आहे. तर जाऊन बघता तर काय, ही मला पाहता क्षणी हिचे डोळे लगेच तरतरली. मम्मा काय काय बोलायला लागले. असं वाटलं ना झोपलीच आहे. दुसऱ्या मिनिटाला येते बघा. त्यासाठीच ते हे चालू केलं ना मेस मामाने.
कोणाला चप्पल घाला. तुला देऊ का चप्पल? मग तुला देऊ का चप्पल घालायला? जाते का परत मातीत? हा जा मातीत खेळायचा. ही माती आहे, ही माती आहे ही. त्यानंतर झोप जा. सर्वांनी गप्पा मारल्या. लाईट नव्हती त्यामुळे तिथे झाडावरती एक लाईट लावली होती. खूप खूप निवांत जेवलो. जेवण हॉटेलवरूनच मागवलं होतं. जेवण छान गरम केलं वहिनींनी. नंतर आम्ही जेवलो सगळ्यांनी, पोटभर खाल्लं. त्यानंतर आयुषी परत माघारी जाऊन त्या मांजरासोबत मस्ती करतच होती. तिला कंटाळाच आलेला नव्हता. त्यानंतर आम्ही तिचं खेळून झाल्यानंतर ऑफकोर्स निघालो तिथून. खूप लेट झालं होतं. निघालो आणि घरी येथेच आमचा व्लॉग संपला. थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.